आता एक महाराष्ट्रभरामध्ये मातंग समाजाचे विविध मोर्चे निघत आहेत, आंदोलनं होत आहेत आणि ह्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रति आंदोलनं सुद्धा या महाराष्ट्रामध्ये होत आहेत. आरक्षण वर्गीकरण झालं पाहिजे अशी मागणी करणारा महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने मातंग समाज व तत्सम काही जात समूह आरक्षण वर्गीकरणाची या ठिकाणी मागणी करत आहेत. तर आरक्षण वर्गीकरण कसं अयोग्य आहे किंवा गैरसंवैधानिक आहे अशी मागणी या ठिकाणच्या बौद्ध समाजातील काही संघटनांकडून या ठिकाणी पुढे येत आहे. आपण सर्व आरक्षण वर्गीकरणाच्या बाजूचे असोत किंवा विरोधी बाजूचे असोत, आपण सर्व या ठिकाणी भारतीय संविधान मानणारे आहोत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे आहोत, महात्मा फुल्यांना मानणारे आहोत, छत्रपती शाहू महाराजांना मानणारे आहोत, अण्णाभाऊंना मानणारे आहोत, या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाला मानणारे आहोत. म्हणजे एकंदरीतच ही जी न्यायव्यवस्था किंवा भारतीय संविधानावर आधारित असणाऱ्या सर्व ज्या काही न्यायिक संस्था असतील त्या सर्व संस्थांना मानणारे आपण सर्व लोक आहोत आणि म्हणून या ठिकाणी संविधानाचा आपण सर्व सन्मान करणारे लोक आहोत आणि ज्या संविधानानं या देशातील सर्व नागरिकांना या ठिकाणी त्याची बाजू मांडण्याचा अधिकार दिलेला आहे. प्रत्येकाला या ठिकाणी त्याच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात न्यायासाठी संघर्ष करण्याची संधी किंवा अधिकार या ठिकाणी भारतीय संविधानानं आपल्या सर्वांना दिलेला आहे आणि म्हणून निश्चितपणे आरक्षण वर्गीकरण योग्य कसं हे काही बाजूकडून मांडल्या जात आहे आणि ते आपण ऐकून घेतलं पाहिजे आणि आरक्षण वर्गीकरण अयोग्य कसं हेही आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं पाहिजे. म्हणजे एकंदरीतच प्रत्येकाच्या मताचा आपण आदर केला पाहिजे आणि निश्चितपणे जो व्यक्ती प्रत्येकाच्या मताचा आदर करतो तोच खऱ्या अर्थाने फुलेवादी असतो, शाहूवादी असतो आणि आंबेडकरवादी असतो. आणि म्हणून हा जो विषय आहे या विषयाच्या अनुषंगाने जी काही चर्चा सुरू असेल, वाद प्रतिवाद सुरू असतील त्या सर्वांचं आपण या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. आणि म्हणून आताचं जे काही महाराष्ट्रामधलं जी चर्चा आणि जो वादविवाद सुरू आहे तर ते निश्चितपणे एक प्रगल्भ लोकशाहीचं किंवा एक सदृढ समाज निर्मितीचं ते एक लक्षण आपण सर्वांनी मानलं पाहिजे. आणि म्हणून निकोप चर्चा व्हावी. फक्त त्या चर्चेचा जो सूर आहे तो सूर म्हणजे एक संवैधानिक असावा, प्रत्येकाचा आदर राखणारा असावा, ना की परस्पराची निंदा नालस्ती करणारा तो सूर असता कामा नये. दोस्तो, हरियाणामध्ये नुकतंच आरक्षण वर्गीकरण झालेलं आहे आणि त्या आरक्षण वर्गीकरणामध्ये जो काही त्या ठिकाणचा 10% OSC समाजाला मिळालेला आहे आणि 10% हे DSC समाजाला मिळालेलं आहे. म्हणजे डिप्राइव्ड शेड्यूल कास्ट हा एक वर्ग त्या ठिकाणी तयार झाला आणि त्या DSCला त्या ठिकाणी 10% रिझर्वेशन मिळालेलं आहे आणि त्या ठिकाणी जो काही OSC म्हणजे अदर शेड्यूल कास्ट त्या OSCला या ठिकाणी 10% आरक्षण मिळालेलं आहे. म्हणजे हरियाणामधलं जे काही 20% रिझर्वेशनचं त्या ठिकाणी 2 भागामध्ये विभागणी केलेली आहे. एका भागाला DSC म्हटलेलं आहे आणि एका भागाला OSC म्हटलेलं आहे. आपण जसं महाराष्ट्रामध्ये ABCD म्हणतो किंवा अबकड म्हणतो तसं हरियाणामध्ये DSC आणि OSC असे 2 गट पडले आणि त्या दोन्ही गटांना या ठिकाणी निम्म आरक्षण या ठिकाणी विभागून दिलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही बघितलेलं असेल की हरियाणामध्ये आरक्षण वर्गीकरणाची या ठिकाणी अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्या ठिकाणचा जो काही बहुसंख्याक असणारा जो काही चमार समाज आहे त्या चमार समाजानं या ठिकाणी मजहबी शिखांच्या किंवा या ठिकाणच्या वाल्मिकी आणि भंगी या समाजाच्या त्या 10% रिझर्वेशनला त्यांनी विरोध केला नाही, तर त्या ठिकाणी प्रत्येकानं त्याचं स्वागत केलं आणि या ठिकाणी ते समोर निघालेले आहेत. का तर त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा
बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होतं, ते स्वप्नाची परिपूर्ती मित्र हो त्यांना करायची आहे. आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी वाद खेळला नाही. त्यांनी सत्ता आणि या ठिकाणचं सरकार हे लक्ष त्यांनी मानलेलं आहे, की जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, तुम्हाला उद्याची शासनकर्ती जमात बनायची आहे. आणि म्हणून हा मेसेज त्या ठिकाणी पंजाब, हरियाणा आणि उत्तर भारतामध्ये दोस्तो पोहोचलेला आहे. आणि मग ते आपसामध्ये भांडत नाहीत, तर अशा पद्धतीचे जे काही निर्णय होतात त्या निर्णयाचं ते स्वागत करतात. आणि तसंच स्वागत पंजाब आणि हरियाणामध्ये या ठिकाणी झालेलं आहे. मी जसं म्हणलं किंवा DSCला 10% आणि OSCला 10% अशी विभागणी झालेली आहे. DSCमध्ये असणारे जे काही वाल्मिकी, चुरा, भंगी, धनक, बाजीगर, मजहबी शीख, कोरी, कोळी, पाशी आणि इतर ह्या जे काही जात समूह जो DSCमध्ये टाकलेला होता त्यांना 10% रिझर्वेशन मिळालेलं आहे. आणि OSCमध्ये अदर शेड्यूल कास्टमध्ये असणारा जो काही चमार आहे, जाटिया चमार आहे, रविदासी आहे, जाटव आहे, मोची आहे, रामदासी आहे आणि इतर यांनाही 10% त्या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि हे सर्व समाज या ठिकाणी गुण्यागोविंदाने त्या रिझर्वेशन क्लासिफिकेशनचं म्हणजे वर्गीकरणाचं या ठिकाणी स्वागत करून त्या ठिकाणी ते पुढे निघालेले आहेत. दुर्दैवानं आपल्याकडं मात्र आपण ज्या फुले शाहू आंबेडकरांची कर्मभूमी असलेल्या महाराष्ट्रामध्ये मात्र आपण या ठिकाणी आरक्षण वर्गीकरणाच्या कारणावरून या ठिकाणी मोर्चे प्रतिमोर्चे या ठिकाणी करत आहोत. आजच आमचे मित्र सिद्धार्थ शिंगारे साहेब आणि बीडमधील जी किंवा मराठवाड्यातील अनेक आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारे, आंबेडकरी चळवळीमध्ये समर्थन देणारे अशी बरीच मित्रमंडळी आमची बीडवरून या ठिकाणी मुंबईच्या दिशेनं लॉंग मार्च घेऊन निघालेले आहेत. त्या लॉंग मार्चला आमच्या मनपूर्वक अंतःकरणपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा आहेत. हा लॉंग मार्च शांततेत व्हावा आणि या दरम्यान हा पावसाचे दिवस आहेत, त्या दरम्यान अनेक आंदोलक या ठिकाणी भिजणार आहेत. दिवसभर ऊन असणार झालं, या ठिकाणी पाऊस असणार झाला, त्यामध्ये त्यांच्या प्रकृतीला सुद्धा या ठिकाणी त्रास होऊ शकतो, प्रकृती खराब होऊ शकते. त्या सर्व आंदोलकांना आमच्या शुभेच्छा आहेत. त्यांना उत्तम आरोग्य लाभो आणि ही पदयात्रा आणि जे काही 30 तारखेचं जे काही मुंबईतील आंदोलन आहे हे आंदोलन सुद्धा अत्यंत शांतपणे पार पाडावं अशा आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. या आंदोलनाच्या निमित्तानं माझी महाराष्ट्रातील सर्व जनतेला विनंती आहे की प्रत्येकानं जरूर आंदोलन केलं पाहिजे. आंदोलनाचा अधिकार, न्याय मागण्याचा अधिकार आपल्याला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आणि मग आपण निश्चितपणे न्याय मागितला पाहिजे. परंतु हे न्याय मागत असताना आपण आपली जी बाजू आहे ती बाजू नीटपणे या ठिकाणी मांडली पाहिजे. परंतु आपण ती बाजू खरी बाजू मांडण्याऐवजी आपण या ठिकाणची मातंग कम्युनिटी जी आहे त्या कम्युनिटीला या ठिकाणी बदनाम करत आहात. म्हणजे या ठिकाणी जे काय खरं सांगितलं पाहिजे की आरक्षण वर्गीकरणाला आम्ही विरोध यासाठी करतोय की आमचं नुकसान आहे म्हणून. आणि नुकसान आहे का, तर निश्चितपणे या ठिकाणचा जो काही बौद्ध समाज आहे, महार समाज आहे, नवबौद्ध समाज आहे यांचं नुकसान आहे. कारण 13% रिझर्वेशनमधून जे काही बाजूला जे वेगळ्या गटाच्या जातींना जो जाणार आहे तर ते कमी होणं म्हणजे निश्चितपणे या ठिकाणच्या बौद्ध समाजाचं आणि पुराश्रमीच्या महार समाजाचं नुकसान आहे. परंतु हे सत्य ते मान्य करत नाहीत की आमचं नुकसान आहे म्हणून. हे मांडणी काय करतात की आमच्यामध्ये फूट पडेल म्हणून. तर मला वाटतं की ही जी आर्ग्युमेंट आहे तर हे सत्य नाही, ही खरी नाही. तुम्ही निश्चितपणे सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रामधल्या जेवढ्या का आस्थापना आहेत म्हणजे या ठिकाणची जी पोलीस भरती आहे, आता नुकतीच पोलीस भरती या ठिकाणी झालेली आहे, ती पोलीस भरती 15-16 हजार पोलिसांची या ठिकाणी भरती झालेली आहे. ते भरतीपूर्वी जर वर्गीकरण झालं असतं तर मी तुम्हाला दाव्यानं सांगतो की या महाराष्ट्रातील कमीत कमी म्हणजे जवळपास 150-200 मुलं हे मातंग समाजाचे लागले असते. म्हणजे तुम्ही 3% धरलं, 2.5% जरी धरलं तरी मातंग समाजाची या ठिकाणी जवळपास 200-250 मुलं त्या ठिकाणी लागले असते. परंतु किती लागलेत तुम्ही बघितलं असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी 20 मुलं सुद्धा मातंग समाजाची या ठिकाणी लागलेले नाहीत. आणि म्हणून जे काही समजा आपण गृहीत धरलं की 13%च्या प्रमाणे जर समजा काल परवाची जी काही निघालेली जी भरती होती त्या भरतीमध्ये गृहीत धरा की 600-700 या ठिकाणी शेड्यूल कास्टसाठी जागा होत्या. पण ते 600-700 जागापैकी किती लागले मातंग समाज? अत्यंत कमी प्रमाणात लागलेले आहेत. आणि म्हणून
या ठिकाणचा जो काय बौद्ध समाज आहे त्या बौद्ध समाजातील जी मुलं आहेत विद्यार्थी आहेत ते यांचं प्रचंड प्रमाणामध्ये शिक्षण झालेलं आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो काय शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो काय महामंत्र दिलेला होता तो महामंत्र या ठिकाणच्या बौद्ध समाजाने अगदी तंतोतंत या ठिकाणी अंगीकारलेला आहे. म्हणजे बाबासाहेबाचा संदेश म्हणजे ते स्वतःच्या प्राणापलीकडे ते जपतात आणि हे कुणी नाकारण्याचं कारण सुद्धा नाही आणि हे कुणी नाकारत सुद्धा नाही किंवा कुणी असं म्हणतं का की बौद्ध समाजाची मुलं या ठिकाणी शिकत नाहीत किंवा त्यांचं शिक्षणातलं प्रमाण कमी आहे. मुळीच नाही. इतर सर्व शेड्यूल कास्टमध्ये असणाऱ्या जातीमध्ये सगळ्यात जास्त या ठिकाणी बौद्ध समाजाचं प्रमाण आहे आणि म्हणून त्यांचा शिक्षणातला आकडा असेल किंवा संधीमधला आकडा असेल तर हा निश्चितपणे जास्ती येणार झाला. आणि म्हणून त्या तुलनेमध्ये जे काय गावगाड्यात राहणारा जो मातंग समाज आहे या ठिकाणचे इतर जे काही जात समूह असतील तर बौद्धांच्या तुलनेमध्ये शिक्षणामध्ये यांचं प्रमाण कमी आहे आणि म्हणून प्रमाण कमी असल्यामुळं या ठिकाणी संधीसुद्धा यांना कमी मिळत असते. आणि म्हणून आमची वर्गीकरणाची जी भूमिका आहे तर ती भूमिका आमची जी आहे की गृहीत धरा की महाराष्ट्रामध्ये जर 600-700 पोलिसांच्या जागा निघालेल्या असतील आणि त्यामध्ये जर समजा वर्गीकरण झालं तर त्या 600-700 जागामध्ये मातंग समाजाला वर्गीकरण झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये त्यांचा 200-250 पर्यंत त्यांचा त्या ठिकाणी वाटा त्यांना मिळू शकतो. ही आहे आमची भूमिका आणि म्हणून आम्ही वर्गीकरणाची मागणी करतोय. आताच्या घडीमध्ये आमचे 15-20 सुद्धा मुलं महाराष्ट्रामध्ये लागत नाहीत. हीच अवस्था या ठिकाणच्या मेडिकलची आहे की मेडिकलच्या जे काय दरवर्षी आपण जर बघितलं तर जवळपास 1200-1300 पोस्ट महाराष्ट्रामध्ये असतात. पण त्या 1200-1300 पोस्टसाठी म्हणजे 1200-1300 प्रवेशासाठी MBBSच्या या ठिकाणी जवळपास 4-5 हजार मुलं या ठिकाणी बौद्ध समाजाचे असतात आणि त्या ठिकाणी 400-500 मुलं हे मातंग समाजाचे असतात. वर्गीकरण झालं तर ते 500 मुलातून या ठिकाणी 100-150-200 मुलं या ठिकाणी मातंग समाजाचे सुद्धा मेडिकलला लागू शकतात आणि म्हणून आम्ही वर्गीकरणाची या ठिकाणी मागणी करत आहोत. आणि म्हणून बौद्ध समाजातील कार्यकर्त्यांनी बौद्ध समाजातील संघटनेच्या प्रमुखांनी सुद्धा या ठिकाणी खरं सांगितलं पाहिजे की आरक्षण वर्गीकरण झाल्याच्या नंतर आमच्या हिश्श्यातील काही वाटा कमी होणार आहे म्हणून आम्ही आरक्षण वर्गीकरण या ठिकाणी विरोध करत आहोत. परंतु आपण जी मांडणी करतो की याच्यामध्ये फूट पडेल आणि त्यामुळे आम्ही हे करतो म्हणजे खरं तर तुम्ही खोटं बोलतायत. म्हणजे तुम्हाला ही भीती वाटते की आम्ही जर समजा आमचं नुकसान होत आहे म्हणून जर आम्ही विरोध करू लागलो तर बाहेर जी काय आमची जी चळवळीची जी इमेज आहे हे सर्व बहुजनांना सोबत घेऊन जाणारे ही चळवळ आहे अशी जी बाहेर तुमची इमेज आहे ते इमेज या ठिकाणी त्या इमेजला धक्का लागू शकतो. ही भीती तुम्हाला असल्यामुळं तुम्ही खरं सांगत नाही. तुम्ही मातंग समाजाला होता होईल तेवढं बदनाम करण्याच्या ठिकाणी प्रयत्न करत आहात आणि म्हणून आमची विनंती आहे की खरं सांगा. आम्ही जसं आरक्षण वर्गीकरणाची भूमिका मांडत असताना आम्ही खरं सांगतो की आरक्षण वर्गीकरण झाल्याचा आमचा फायदा होणार आहे. तसं तुम्ही सुद्धा सांगितलं पाहिजे की वर्गीकरण झाल्याच्यानंतर आमचं नुकसान होणार आहे आणि म्हणून आम्ही आरक्षण वर्गीकरणाला या ठिकाणी विरोध करत आहोत. आणि म्हणून तुम्ही कधी फूट पडत आहे म्हणून विरोध करतात किंवा गैरसंवैधानिक आहे म्हणून कायदेशीर नाही म्हणून विरोध करतात. आता मला सांगा की 1965ला BN लोकूर कमिटीचा अहवाल आलेला आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी दलितामधील काही तळातील जातींना संधी मिळत नाही म्हणून शासनानं काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. हे 65ला सांगितलेलं आहे. उपाययोजना म्हणजे काय की अशा पद्धतीचं वर्गीकरण करा आणि तळातील जातींना एक वेगळी तरतूद करून त्यांच्यासाठी एक विशेष तरतूद करा की जेणेकरून त्यांची स्पर्धा कमी होईल. त्यानंतर 1996ला जस्टिस रामचंद्र राजू आयोगाचा अहवाल आलेला आहे. त्यांनी सुद्धा काय सांगितलेलं हेच सांगितलेलं आहे ना की तळातील जातीला संधी निर्माण करून देण्यासाठी त्यांसाठी अशा पद्धतीचे उपाययोजना केले पाहिजेत. त्या ठिकाणी जस्टिस उषा मेहरा कमिशनचा अहवाल आला आहे. त्यांनी सुद्धा तेच सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी 2005ला जस्टिस A.J. सदाशिव आयोगाचा रिपोर्ट आलेला आहे. त्यांनी सुद्धा तेच सांगितलेलं आहे की बाबा अशा पद्धतीचं वर्गीकरण करणं गरजेचं आहे. 2014च्या नंतर जे काय जस्टिस H.N. नागमोहन दास आयोगाचा अहवाल आलेला आहे. त्यांनी सुद्धा तेच सांगितलेलं आहे. किंवा जस्टिस शमीम अख्तर आयोगाचा अहवाल आलेला आहे. त्यांनी तेच सांगितलेलं आहे. म्हणजे त्यानंतर 2007ला या ठिकाणी महादलित आयोग बिहारमध्ये आलेला आहे. त्यांनी सुद्धा ती शिफारशी केलेल्या आहेत. त्यानंतर 2007ला राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचा अहवाल आहे. त्यांनी सुद्धा त्याच शिफारशी केलेल्या आहे. म्हणजे देशभरातल्या म्हणजे कितीतरी आयोगाचे अहवाल आलेले आहेत आणि त्या आयोगानं या ठिकाणी मागणी केलेली आहे, शिफारस केलेली आहे
की अनुसूचित जातीमधील काही जातींना या ठिकाणी वेगळ्या तरतुदीची गरज आहे, त्याशिवाय त्यांचं या ठिकाणी प्रतिनिधित्व वाढणार नाही. म्हणजे दोस्तो, प्रतिनिधित्वाची जी काही संकल्पना आहे, आपण सांगत असताना बऱ्याचदा आपण सांगतो की बाबा हे काय रोजगार हमी नाही, तर ही प्रतिनिधित्वाची संधी आहे. मान्य आहे, ही प्रतिनिधित्वाची संधी जरी असली तरी सुद्धा की 100%ला 100% ब्राह्मण समाज शिकलेला आहे, म्हणून या ठिकाणच्या सेवेमध्ये, प्रशासकीय सेवेमध्ये या ठिकाणी 100ला 100 या ठिकाणी ब्राह्मण समाजाला त्या संधीचा लाभ घेता येत नाही. किंवा या ठिकाणचा संपूर्ण मराठा समाज शिकला म्हणून पूर्ण ह्या सेवेमध्ये, प्रशासनामध्ये संपूर्ण मराठा समाजाला संधीचा मुभा या ठिकाणी देता येत नाही. तीच अवस्था की बौद्ध समाज संपूर्णतः शिकलेला जरी असला तरी संपूर्णतः बौद्ध समाजाला सुद्धा कायद्याने या ठिकाणी अनुमती नाकारलेली आहे. म्हणजे अशाच पद्धतीचे, म्हणजे कोणती जात किती जरी शैक्षणिकदृष्ट्या परिपूर्ण असली, शैक्षणिकदृष्ट्या अत्युच्च शिखरावर जरी गेलेली असली तरी त्यांना संपूर्ण संधीचा, 100% संधीचा या ठिकाणी लाभ देण्याची मुभा या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने नाकारलेली आहे. आणि म्हणून प्रतिनिधित्व काय आहे की कुणी किती जरी शिकलेला असला आणि ज्या ज्या जातीचं प्रतिनिधित्व या ठिकाणच्या शासनामध्ये, या ठिकाणच्या प्रशासनामध्ये नाही, मग त्या जातींचं प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी त्यांच्यासाठी विशेष तरतुदीची सोय करणं, विशेष तरतुदीचा प्रावधान करणं म्हणजेच दोस्तो त्याचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी वाढू शकतं. अन्यथा की एखादा पारध्याचा मुलगा आहे, या ठिकाणचा एखादा भिल्लाचा मुलगा आहे, किंवा या ठिकाणचा कैकाड्याचा मुलगा आहे, या ठिकाणचा वडराचा मुलगा आहे, या ठिकाणच्या शिकलगार समाजाचा मुलगा आहे, ह्या ज्या काही ज्या तळातील जाती आहेत, ज्या शिक्षणापासून दूर असणारे जे काही समूह आहेत, त्या समूहामध्ये असणारे जी काही मुलं असतील की ज्यांनी काही प्रमाणामध्ये शिक्षण घेतलेलं आहे, की जे ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, MPSC, UPSC किंवा वेगवेगळ्या JEE नीटची परीक्षा देऊन जे पात्र ठरलेले आहेत, परंतु मेरिटमध्ये ज्यांचा टिकाव लागत नाही, अशा उमेदवारांना प्रतिनिधित्वाची संधी देण्यासाठी त्यांच्यासाठी विशेष तरतूद या ठिकाणी करावी लागत असते. आणि म्हणून ह्या विशेष तरतुदीच्या मागणीसाठी आपण आरक्षण वर्गीकरणाची या ठिकाणी मागणी करत आहोत. आणि ह्या मागणीसाठी उद्या 15 जून रोजी परभणीमध्ये या ठिकाणी आरक्षण आसूड महामोर्चा आपण आयोजित केलेला आहे. माझी मराठवाड्यातील सर्व जनतेला विनंती आहे की आपण 15 जून रोजी आपण परभणीला आरक्षण आसूड मोर्चामध्ये सहभागी होऊन आपली जी काय भावना आहे, आपली जी काय भूमिका आहे ती शासनाकडे नोंदवायची आहे. आणि जेणेकरून जे न्यायमूर्ती बदर समितीनं 16 मार्चला जो अहवाल दिलेला आहे, तो अहवालावर तातडीने या ठिकाणी अंमलबजावणी करावी आणि हरियाणाच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये तशा पद्धतीचं वर्गीकरण करावं. त्या ठिकाणी जसं DSC आणि OSC असे 2 भाग त्या ठिकाणी 20% रिझर्वेशनचे केलेले आहेत, त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये सुद्धा DSC आणि OSC असे 2 भाग करून महाराष्ट्रातील 59 जातीसाठी या ठिकाणी आरक्षण वर्गीकरणाचं धोरण तयार करावं आणि त्याची अंमलबजावणी करावी. यासाठी 15 जूनला महाराष्ट्रामधील मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यामध्ये आम्ही आरक्षण आसूड मोर्चा या ठिकाणी सर्व मातंग समाजाच्या वतीने आम्ही काढणार आहोत. आपण बघितलं असेल की नुकताच या ठिकाणी जालन्याला महामोर्चा झालेला आहे, काल वर्ध्याला झालेला आहे, त्यापूर्वी हिंगोलीला झालेला आहे. म्हणजे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मोर्चे निघत आहेत. कालच या ठिकाणी सोलापूर येथे मातंग समाजाची, मातंग प्रतिनिधीची फार मोठी बैठक या ठिकाणी झालेली आहे आणि त्या बैठकीमध्ये अनेक मातंग समाजाचे माजी मंत्री असतील, माजी आमदार असतील, विद्यमान आमदार असतील, ही सर्व मंडळी सहभागी होऊन या ठिकाणी आरक्षण वर्गीकरणाचा लढा एक व्यापक करण्यासाठी, आरक्षण वर्गीकरणाच्या लढ्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील लाखोचा जनसमुदाय उतरवण्याची या ठिकाणी रणनीती आखल्या जात आहे. त्या बैठकीमध्ये सुद्धा आम्ही एक भूमिका मांडलेली आहे की आपण फुटून वेगवेगळी आंदोलनं करण्यापेक्षा आपण जे कोणी सध्या आंदोलनं जाहीर केलेली आहेत त्यांच्यासोबत आपण या ठिकाणी आपला
सहभाग या ठिकाणी नोंदवला पाहिजे. आणि म्हणून कालच्या सोलापूर येथील बैठकीमध्ये सुद्धा मी एक भूमिका घेतलेली होती की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जे नातू आहेत सचिन भाऊ साठे यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे खऱ्या अर्थानं त्यांनी जी काय सोलापूरमध्ये जी काय भावनिक साथ घातलेली आहे तर त्याचा आपण सगळ्यांनी सन्मान करणं गरजेचं आहे. सचिन भाऊनं अगदी जाहीर व्यासपीठावरून या ठिकाणी एक भावनिक साथ घातलेली आहे की अण्णाभाऊचं संपूर्ण परिवार या आंदोलनामध्ये सहभागी होत आहे. आणि 17 जूनला पुणे येथून क्रांतीवीर लहुजी साळवे यांची जी काय पुण्यभूमी आहे, जे काही ज्याला आपण लहुतीर्थ म्हणतो, त्या समाधीस्थळापासून सचिन भाऊ 17 जूनला या ठिकाणी त्यांच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांसह मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. आणि 24 जूनला सचिन भाऊनं सर्व समाजाला मुंबई येथील आझाद मैदानावर येण्याची साथ भावनिक साथ त्यांनी घातलेली आहे. आणि म्हणून आम्ही त्या भावनिक साथला आम्ही या ठिकाणी प्रतिसाद देत आहोत की दोस्तो हो, अण्णाभाऊंच्या हयातीमध्ये आपण अण्णाभाऊला जपू शकलो नाहीत, अण्णाभाऊंना आपण सहकार्य करू शकलो नाहीत. आणि मग त्यांच्यानंतर आपण गावोगाव या ठिकाणी पुतळे उभे करत आहोत. परंतु आज त्यांचं परिवार तुमच्या माझ्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी या ठिकाणी रणांगणात उतरलेला आहे. आणि अण्णाभाऊंच्या परिवारानं उद्या 24 जूनला आझाद मैदानावर या ठिकाणी आंदोलनाची हाक दिलेली आहे. आम्ही अनेक आंदोलनं केलेली आहेत, आम्ही अनेक मोर्चे काढलेले आहेत. आम्ही प्रत्येक वेळेस आमच्या संघटनेच्या बॅनरवर आम्ही आमच्या नेतृत्वाखाली अनेक या ठिकाणी अनेक 20-25 वर्षापासून आपण आंदोलनं करत आहोत. माझी स्वतःची भूमिका अशी आहे की आपण हजारो आंदोलनं केलेली आहेत. एक आंदोलन आपण अण्णाभाऊच्या परिवारासाठी आपण केलं पाहिजे, अण्णाभाऊच्या परिवाराचा सन्मान राखण्यासाठी केला पाहिजे, अण्णाभाऊची अस्मिता जपण्यासाठी आपण हे केलं पाहिजे. आणि जर का उद्या महाराष्ट्राच्या समोर जर असं झालं की अण्णाभाऊच्या परिवाराच्या सोबत या ठिकाणी महाराष्ट्रातील लाखो मातंग समाज या ठिकाणी बाहेर निघालेला आहे. आणि म्हणून अण्णाभाऊंना अभिवादन करण्यासाठी एखाद वेळी कदाचित 1 ऑगस्टला अण्णाभाऊंच्या जयंती दिनी या ठिकाणी महाराष्ट्र शासन अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा निर्णय घेऊ शकतं. आणि म्हणून हे खरं तर हे स्वप्न आहे, ते पूर्ण होईल न होईल काय सांगता येत नाही. परंतु निश्चितपणे माणसानं स्वप्न बघितलं पाहिजे. आणि आरक्षण वर्गीकरणाचं स्वप्न उराशी बाळगून काम करणारे आम्ही या महाराष्ट्रातील कार्यकर्ते आहोत. आणि म्हणून आम्ही सचिन भाऊसोबत 24 जूनच्या आंदोलनामध्ये लाल सेना ही संघटना महाराष्ट्रभरातील कार्यकर्त्यांना आवाहन करत आहे की 24 जूनला आपण सर्वांनी आझाद मैदानावर यायचं आहे. ज्यांना ज्यांना शक्य होणार आहे त्यांनी 17 जूनपासून पुणे येथून सचिन भाऊंच्या सोबत पदयात्रेमध्ये सहभागी व्हावं. आणि ज्यांना पदयात्रेमध्ये सहभागी होता येत नसेल त्यांनी मात्र आपल्या हातावर किती जरी महत्त्वाची कामे असतील, आपण किती जरी संकटामध्ये असाल तरीसुद्धा कारण न सांगता 24 जूनला आझाद मैदानावर हजारोच्या संख्येनं यायचं आहे. आणि त्या ठिकाणी आपली जी काही मागणी आहे ती एकच मागणी असणार झाली की बदर समितीच्या अहवालाची तातडीनं अंमलबजावणी करावी. आणि त्या ठिकाणी हरियाणाच्या धर्तीवर DSC आणि OSC हा आरक्षण वर्गीकरण फॉर्म्युला लागू करावा, ही महाराष्ट्र शासनाकडं आपण मागणी करणार आहोत. पुन्हा एकदा माझी विनंती आहे की 15 जून रोजी परभणी, जय लहुजी बोलो, 15 जून परभणी चलो आणि जय भीम बोलो, 24 जून आझाद मैदान चलो, असा या ठिकाणी मी संदेश देतो आणि थांबतो. पुन्हा एकदा सर्वांना माझा क्रांतिकारी